हाय एव्हरीवन, आज आपण ॲपोमिक्सिस हा पॉईंट डिस्कस करणार आहोत। आता याच्यामध्ये की असेक्सुअल रिप्रोडक्शनचे या अगोदर लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। आता असेक्सुअल रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स पडतात। जो काही पहिला टाइप्स आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण तो बघितलेला आहे। आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा पहिला टाइप आणि जो काही सेकंड आहे तर तो ॲपोमिक्सिस। आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे पण दोन टाइप्स आहेत, नॅचरल आणि व्हेजिटेटिव्ह। आता ॲपोमिक्सिस फर्स्ट डेफिनेशन बघूयात। डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्शुअल फ्युजन, म्हणजे कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल फ्युजन न होता सीडची डेव्हलपमेंट होणं, तर त्याला म्हटलं जातं ॲपोमिक्सिस। इन ॲपोमिक्सिस एम्ब्रिओ डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन। ॲपोमिक्सिसमध्ये जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतोय तर तो कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता डेव्हलप झालेला असतो। नेक्स्ट, इन सम स्पीसीज सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो ऑकर्स इन ॲडिशन टू ॲपोमिक्सिस। फर्स्ट पार्थेनोजेनेसिस, सेकंड वन ॲपोगॅमी, थर्ड वन ॲपोस्पोरी आणि फोर्थ वन ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी। म्हणजे काही स्पीसीजमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे ॲपोमिक्सिस म्हणजे ॲपोमिक्सिसद्वारे जर पूर्ण इन ॲडिशन टू पार्थेनोजेनेसिस, सेकंड ॲपोगॅमी, ॲपोस्पोरी अँड ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी। आता आपण ते इन डिटेल बघूयात। फर्स्ट मेकॅनिझम पार्थेनोजेनेसिस। हा म्हणजे डेफिनेशन एक मार्कसाठी विचारू शकतात की डिफाईन पार्थेनोजेनेसिस। आता ब्रीडिंगमध्ये ना जास्त डेफिनेशनच विचारतात की एक मार्क्सला, म्हणजे एकदम सोपे डेफिनेशन विचारतात। आता डेफिनेशन बघूयात। इट रेफर्स टू डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम द एग सेल विदाउट फर्टिलायझेशन। म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता एकपासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते तर त्याला म्हटलं जातं पार्थेनोजेनेसिस। इट इज टू टाइप्स, त्याचे दोन टाइप्स आहेत, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस आणि सेकंड वन आहे डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस refers to when the embryo develop from a haploid egg cell known as haploid parthenogenesis। त्या टाइप्समध्ये त्याचा आन्सर आहे की ज्या वेळेस हॅप्लॉइड एग सेल पासून हा एम्ब्रिओ डेव्हलप होईल तर त्याला म्हटलं जातं हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। आता फक्त जो काही सेकंड टाइप्स आहे डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस, ॲज इट इज डेफिनेशन फक्त हॅप्लॉइड ऐवजी काय वापरणार डिप्लॉइड, की व्हेन द एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम अ डिप्लॉइड एग सेल नोन ॲज डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। म्हणजे ही काही जी पूर्णपणे सेलची जी काही एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे तर ती कशापासून झालेली आहे, एग सेलपासून, परंतु विदाउट कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता। आता पार्थेनोजेनेसिस इन शॉर्ट की ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता एकपासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होईल तर त्याला म्हटलं जातं पार्थेनोजेनेसिस। त्याचे दोन टाइप्स आहेत, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस आणि सेकंड वन डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। आता हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय की जे काही ज्या वेळेस व्हेन द एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम अ हॅप्लॉइड एग सेल, ज्या वेळेस हॅप्लॉइड एग सेल पासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होईल तर त्या केसला म्हटलं जाईल हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। आणि सेकंड वन डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस मीन्स व्हेन द एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम अ डिप्लॉइड एग सेल, म्हणजे ज्या वेळेस डिप्लॉइड एग सेल पासून एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होईल तर त्याला म्हटलं आहे डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। म्हणजे जी काही एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे तर ती कशावर डिपेंड्स आहे, डिप्लॉइड एग सेल किंवा मग हॅप्लॉइड एग सेल पासून। सपोज हॅप्लॉइड एग सेल असेल तर त्याला म्हटलं जाईल हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस, आणि इन केस डिप्लॉइड एग सेल जर असेल एम्ब्रिओची डेव्हलपमेंट तर त्याला म्हटलं जाईल डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस। आता आपण सेकंड मेकॅनिझम बघूयात। सेकंड मेकॅनिझम ॲपोगॅमी। त्याची डेफिनेशन, द ओरिजिन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम आयदर सिनर्जिड्स और अँटीपोडल सेल्स ऑफ द एम्ब्रिओ सॅक इज कॉल्ड ॲज ॲपोगॅमी। म्हणजे ज्या वेळेस जी काही एम्ब्रिओची ओरिजिन आहे तर ती एम्ब्रिओ सॅकच्या एकतर अँटीपोडल सेल्सपासून किंवा सिनर्जिड्सपासून जर तयार झाली असेल किंवा त्याची ओरिजिन झाली असेल तर त्याला म्हटलं जाईल ॲपोगॅमी। आता जे काही सिनर्जिड सेल्स आहे म्हणजे थोडक्यात काय की जे काही स्पेशलाइज सेल असतील एक सेलच्या ॲडजस्टमेंट, एक सेल इन फिमेल गॅमेटोफाइट, सिनर्जिड सेल्स म्हणजे थोडक्यात काय की ज्या काही एक सेलमध्ये ॲडजस्टंट म्हणजे एकदम स्पेशलाइज सेल असेल तर त्याला म्हटलं जाईल सिनर्जिड सेल। आणि अँटीपोडल सेल्स म्हणजे थोडक्यात की ज्या काही फर्टिलायझिंग सेल आहे तर त्याला म्हणतो आपण, किंवा मग अँटीपोडल असं पण म्हणता येईल की अशा सेल्स की त्या डिजनरेट आफ्टर द फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन कंप्लीट झाल्यानंतर त्या डिजनरेट होतात तर त्याला म्हटलं जाईल अँटीपोडल सेल्स। म्हणजे जी काही ॲपोगॅमी म्हणजे काय थोडक्यात की जी काही एम्ब्रिओची ओरिजिन आहे तर ती एम्ब्रिओ सॅकच्या एकतर सिनर्जिड्सपासून झाली असेल किंवा मग अँटीपोडल सेल्सपासून तयार झाली असेल तर त्याला म्हटलं जातं ॲपोगॅमी। इट इज टू टाइप्स, त्याचे पुन्हा दोन टाइप्स पडले आहेत। फर्स्ट आहे हॅप्लॉइड ॲपोगॅमी आणि सेकंड वन आहे डिप्लॉइड ॲपोगॅमी। आता फर्स्ट बघूयात हॅप्लॉइड ॲपोगॅमी।
If embryo develop from haploid synergids or antipodal cells is known as haploid hypogamy. ज्या वेळेस एम्ब्रियो सॅकच्या हॅप्लॉइड सिनर्जिड्स पासून किंवा हॅप्लॉइड अँटीपोडल सेल्स पासून जर एम्ब्रियो डेव्हलप झाला असेल किंवा एम्ब्रियो हा नव्याने तयार झाला असेल तर त्याला म्हटलं जाते हॅप्लॉइड ॲपोगॅमी. आता सेकंड आहे डिप्लॉइड ॲपोगॅमी. आता लक्षात आलंच असेल की डिप्लॉइड ॲपोगॅमीमध्ये ॲज इट इज डेफिनेशन आहे हॅप्लॉइड ॲपोगॅमीची, फक्त हॅप्लॉइड ऐवजी आपण टाकणार आहे डिप्लॉइड. म्हणजे काय की व्हेन द एम्ब्रियो डेव्हलप्स फ्रॉम अ डिप्लॉइड सिनर्जिड्स और अँटीपोडल सेल्स ऑफ द एम्ब्रियो सॅक कॉल्ड ॲज द डिप्लॉइड ॲपोगॅमी. म्हणजे काय याच्यामध्ये की ज्या वेळेस एम्ब्रियो सॅकच्या डिप्लॉइड सिनर्जिड्सपासून किंवा डिप्लॉइड अँटीपोडल सेल्सपासून एम्ब्रियोची जर डेव्हलपमेंट असेल तर त्याला म्हटलं जाईल डिप्लॉइड ॲपोगॅमी. म्हणजे याच्यावरती आता जी ॲपोगॅमी स्टडी करत असताना आपल्याला काय महत्त्वाचं आहे की ज्या वेळेस एम्ब्रियो सॅकच्या अँटीपोडल सेल्सपासून किंवा सिनर्जिड सेल्सपासून एम्ब्रियोची जर डेव्हलपमेंट असेल किंवा ओरिजिन असेल तर त्या कन्सेप्टला म्हटलं जाईल ॲपोगॅमी. म्हणजे ॲपोगॅमीमध्ये महत्त्वाची कन्सेप्ट आहे की एम्ब्रियो सॅकची अँटीपोडल सेल्स किंवा सिनर्जिड सेल्स. आता हॅप्लॉइड ॲपोगॅमीमध्ये काय की ज्या वेळेस एम्ब्रियो सॅकच्या हॅप्लॉइड सिनर्जिड्सपासून किंवा हॅप्लॉइड अँटीपोडल सेल्सपासून जर एम्ब्रियो जर डेव्हलपमेंट असेल तर त्याला म्हटलं जाईल हॅप्लॉइड ॲपोगॅमी. आणि जो काही सेकंड वन आहे डिप्लॉइड ॲपोगॅमी तर त्याच्यामध्ये पण की ज्यावेळेस एम्ब्रियो सॅकच्या एकतर डिप्लॉइड सिनर्जिड्स किंवा डिप्लॉइड अँटीपोडल सेल्सपासून जर त्याची जर डेव्हलपमेंट असेल तर त्या केसला म्हटलं आहे डिप्लॉइड ॲपोगॅमी. थर्ड वन आहे ॲपोस्पोरी. डेफिनेशन बघूयात. द फर्स्ट डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्हल लाईंग आउटसाइड द एम्ब्रियो सॅक डेव्हलप्स इनटू अनदर एम्ब्रियो सॅक विदाउट रिडक्शन. म्हणजे ॲपोस्पोरी म्हणजे जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जी काही ओव्हलची फर्स्ट डिप्लॉइड सेल आहे तर त्या एम्ब्रियो सॅकच्या आउटसाईडनी म्हणजे बाहेरच्या साईडनी वास्तव्य करून पण पुन्हा दुसरे एम्ब्रियो सॅक डेव्हलप करतात कुठल्याही प्रकारचं रिडक्शन न होता. म्हणजे इन शॉर्ट की जी काही एम्ब्रियो डेव्हलपमेंट आहे तर ती डायरेक्टली कशापासून होते डिप्लॉइड एग सेलपासून विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजेच नेक्स्ट आहे की द एम्ब्रियो देन डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे जी काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे तर ती डायरेक्टली डिप्लॉइड एग सेलपासून होते कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय की फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजे ॲपोस्पोरी म्हणजे थोडक्यात काय की जे काही एम्ब्रियो जी काही ओव्हल्समध्ये जे काही डिप्लॉइड सेल्स आहेत तर ते एम्ब्रियो सॅकच्या आउटसाईडनी म्हणजे बाहेरच्या साईडनी वास्तव्य करून पुन्हा दुसरी एम्ब्रियो सॅक डेव्हलप करतात कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता. म्हणजे काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे तर ती कशापासून होते डायरेक्टली डिप्लॉइड एग सेलपासून. आता पुन्हा की ॲपोस्पोरीचे दोन टाईप्स आहे. फर्स्ट टाईप्स आहे जनरेटिव्ह ॲपोस्पोरी आणि सेकंड वन आहे सोमॅटिक ॲपोस्पोरी. आता जी काही जनरेटिव्ह ॲपोस्पोरी आहे थोडक्यात की त्याची जी काही डेफिनेशन ओरिजिन ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एम्ब्रियो सॅक that has developed from cells of archesporium is known as generative ॲपोस्पोरी. म्हणजे जी काही एम्ब्रियोची जी काही ओरिजिन आहे तर ती डायरेक्टली कशापासून आहे एम्ब्रियो सॅक. परंतु जी काही एम्ब्रियो सॅक आहे तर तो कशापासून डेव्हलप झालेला आहे आर्चेस्पोरियम सेल्सपासून. तर त्या टाईपच्या ॲपोस्पोरीला म्हटलं जातं जनरेटिव्ह ॲपोस्पोरी. आता जो काही सेकंड वन आहे सोमॅटिक ॲपोस्पोरी ती बघूयात आपण की व्हेन द एम्ब्रियो ओरिजिनेटेड फ्रॉम द एम्ब्रियो सॅक that has developed from cells of either nucleus or integument called as the somatic ॲपोस्पोरी. म्हणजे काही एम्ब्रियोची जी काही ओरिजिन आहे तर डायरेक्टली कशापासून झाली आहे एम्ब्रियो सॅक. परंतु जो काही एम्ब्रियो सॅक आहे त्याची डेव्हलपमेंट ही सेलच्या एकतर न्यूक्लियसपासून किंवा इंटेगमेंटपासून जर झाली असेल तर त्याला म्हटलं जाईल सोमॅटिक ॲपोस्पोरी. म्हणजे याच्यामध्ये जी काही डायरेक्टली एम्ब्रियोची जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती कशापासून झाली आहे एग सेलपासून कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता. तर त्याच्यामध्ये त्याला म्हटलं जाईल ॲपोस्पोरी. ॲपोस्पोरीचे दोन टाईप्स आहे सोमॅटिक आणि जनरेटिव्ह. आता सोमॅटिक म्हणजे जी काही एम्ब्रियोची ओरिजिन आहे किंवा जी काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे ती डायरेक्टली कशापासून झालेली आहे एम्ब्रियो सॅक. परंतु जो काही एम्ब्रियो सॅक आहे तर तो सेल्स ऑफ एकतर न्यूक्लियस असेल किंवा इंटॅगमेंट असेल. आणि जनरेटिव्हमध्ये काय बघितलं आपण की जी काही एम्ब्रियोची जी काही ओरिजिन आहे तर ती कशापासून झाली आहे सेल्स ऑफ आर्चेस्पोरियम स्पेसीज. तर त्याला म्हटलं जाईल जनरेटिव्ह ॲपोस्पोरी. आणि सगळ्यात लास्ट आहे की ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रियोनी.
The development of embryo directly from the diploid cells of ovule lying outside the embryo sac belongs to either nucellus or integument is referred as adventative embryony. म्हणजे जी आता ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनीमध्ये जे काय मेकॅनिझम आहे तर ते की जी काय एम्ब्रियोची जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती डायरेक्टली कशापासून झाली आहे, ओव्हलच्या डिप्लॉइड सेल्सपासून. आणि जी काही ओव्हलची जी काही डिप्लॉइड सेल्स आहे तर त्या एम्ब्रियो सॅकच्या बाहेरच्या साईडनी वास्तव्य करत असून एकतर जी ओरिजिन म्हणजे न्यूसेरसपासून झाली असेल किंवा इंटेगमेंटपासून झाली आहे तर त्याला म्हटलं तर ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. म्हणजे याच्यामध्ये न्यूसेरस आणि इंटेगमेंट याच्यापासून जी काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झालेली आहे तर त्याला म्हटलं जाईल ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. आपण 4 प्रकारचे मेकॅनिझम बघितले की ते इट रेफर इन ॲडिशन टू द ॲपोमिक्सिस. फर्स्ट आहे पार्थिनोजेनेसिस, सेकंड वन ॲपोगॅमी, थर्ड वन ॲपोस्पोरी आणि फोर्थ वन इज द ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. Modes of reproduction having 2 types. First is the asexual reproduction and second one is the sexual reproduction. आता असेक्सुअल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. असेक्सुअल म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं सेक्सुअल फ्युजन न होता प्लांटचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं, त्याला म्हटलं तर असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता या स्लाइडमध्ये बघूयात की सेक्सुअल रिप्रोडक्शन. मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स थ्रू एम्ब्रियो विच हॅज डेव्हलप बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज नोन ॲज द सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन प्लांटचं काय होतं आहे, मल्टिप्लिकेशन होतं आहे. आणि जे काय मल्टिप्लिकेशन आहे तर ते कशाद्वारे होतं आहे, एम्ब्रियोद्वारे. तर त्याला म्हटलं जाईल सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता आपण याचे काही मेन फीचर्स किंवा कॅरेक्टर्स बघूयात. पहिलं आहे की द एम्ब्रियो डेव्हलप्स बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आपण आता डेफिनेशन डिस्कस केली की जी काही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आहे तर ती कशापासून झाली आहे की ज्यावेळेस मेल अँड फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होऊन एम्ब्रियोची डेव्हलपमेंट केली जाईल. आता सेकंड वन, द मेल अँड फिमेल गॅमेट्स आर फॉर्म इन द फ्लावर. जे काही मेल अँड फिमेल गॅमेट्स आहेत तर ते कुठे आढळून येतात तर फ्लावरमध्ये. जो काही फर्स्ट मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर आर फॉर्म इन अँथर अँड ऊर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काही मायक्रोस्पोर त्याचप्रमाणे मेगास्पोर आहे. आता मायक्रोस्पोर हे अँथरमध्ये फॉर्म होतात तर मेगास्पोर हे ऊलमध्ये. ओके, तर त्या प्रोसेसला म्हटलं आहे स्पोरोजेनेसिस. आता त्याच्यामध्ये जो काही स्पर्म आणि एक सेल these are formed in microspore and megaspore. Microspore means male gametophyte and megaspore means female gametophyte. तर त्याला म्हटलं आहे गॅमेटोजेनेसिस. आणि लास्ट मेन फीचर्स आहे की द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स लीड्स टू फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. ज्यावेळेस मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल तर त्याला म्हणता येईल फर्टिलायझेशन. आणि त्यापासून काय होईल, झायगोट हे फॉर्म होतील किंवा झायगोट हे रिलीज होतील. आणि जास्त प्रमाणात जे काही मेजॉरिटी ऑफ क्रॉप प्लांट्स आहेत दीज आर प्रोपोगेटेड बाय सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणजे आता ॲग्रीमध्ये आपण बघितलं जे काही जास्त प्रमाणात क्रॉप प्लांट्स हे सेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारेच प्रोपोगेट केले जातात. एकदम सोपी डेफिनेशन आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय की जी काही प्लांट्स आहेत तर त्याचं मल्टिप्लिकेशन हे एम्ब्रियोजद्वारे केले जाते आणि फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजेच काय, द एम्ब्रियो डेव्हलप्स बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे झालं सेक्सुअल रिप्रोडक्शन त्याचे मेन फीचर्स.